येळकोट 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 आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा अरे आवाज द्या कसा आहे आज जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या देशासाठी पहिल्यांदा फासावरती जाणारे इंग्रजांच्या विरोधामध्ये पहिला बंड करणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सर्व मावळे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र आणि आपल्या समाजाला मानाचं स्थान मिळावं, समाजामध्ये सन्मान मिळावा, राजकीय रस्ता मिळावा म्हणून सातत्यानं गेले अनेक वर्ष प्रयत्न करणारे माननीय दौलत नाना सितोळे साहेब, डॉक्टर भीमराव गस्ती साहेबांचा संघर्ष आपण सगळ्यांनी बघितला. मी माझ्या चळवळीमध्ये त्यांच्या 2-3 कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला योग आला होता. त्यांनी खूप चांगली चळवळ रामोशी समाजासाठी अभ्यासपूर्ण चळवळ उभा केली होती. कर्नाटक राज्यातील रामोशी समाजाला त्यांनी त्यांचा न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रातल्या रामोशी, बेरड आणि बेडर समाजाला त्यांचा अधिकार मिळावा म्हणून ते सातत्यानं प्रयत्न करत होते. आज ते आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे चिरंजीव माननीय सुरेश गस्ती साहेब इथं आलेले आहेत. त्यांचा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. माननीय प्रवीण दरेकर साहेब आपल्याला संबोधित करून गेले. माननीय आमदार राहुल कुल दादा हेही आपल्याशी बोलून गेले. मनसेचे नेते माननीय वसंतराव मोरे साहेब इथं उपस्थित आहेत. माननीय माझे मित्र शिवानंद हैबतपुरे साहेब, जे खूप अभ्यासू आहेत, अनेक वर्षांपासून चळवळीमध्ये काम करतात. माननीय अंकुशराव जाधव, माननीय दळे साहेब, माननीय शिवदासजी बिडकर, रोहिदास मदने, दीपक चव्हाण आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर मित्रांनो, या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये लढाई करण्यासाठी राजे उमाजी नाईक यांनी खूप मोठं पाऊल उचललं. या देशामध्ये पहिल्यांदा ते फासावरती गेले. इतकी मोठी शक्ती हा वाघ होता, वाघाचं काळीज असणारा हा माणूस होता आणि त्यांना या देशासाठी फासावरती जावं लागलं. परंतु आता गस्ती साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, नानांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, आम्ही लढायला होतो पण आमचा इतिहास पुढे आला नाही. राजे उमाजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानत होते. छत्रपती राजे शिवाजी यांच्या विचारावरती राजे उमाजी नाईक चालायचे आणि तोच विचार, हीच ताकद घेऊन आज महाराष्ट्रातील रामोशी समाजासाठी दौलत नाना चालतायत असं मला निश्चितपणे वाटतंय. दौलत नाना, मी वारंवार सांगतो की मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तीनं, भंडाऱ्याच्या रेगनं आणि घोंगड्याच्या धाग्यानं या महाराष्ट्रातला लढवय्या रामोशी आणि धनगर समाज एकमेकांना जोडलाय. आपल्यामध्ये काही साम्य आहेत. राजे उमाजी नाईकांचं कुलदैवत हे मल्हारी मार्तंड होतं. महाराजा यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर यांचंही कुलदैवत हे जेजुरीचं मल्हारी मार्तंड खंडोबा राया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करणारे 2च राजे होऊन गेले. एक राजे उमाजी नाईक आणि दुसरे महाराजा यशवंतराव होळकर. हा योगायोग नाही मित्रांनो, नीटपणे आपण समजून घेतलं पाहिजे. हा जो धागा आपला आहे, तो धागा दिवसेंदिवस घट्ट कसा होईल याची काळजी आपण गावगाड्यामध्ये घेतली पाहिजे.
राजे उमाजी नाईक आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास महाराष्ट्र सरकारनं पाठ्यपुस्तकामध्ये आणला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून प्रयत्न केला पाहिजे. आपल्या लोकांना कळलं पाहिजे की आपले राजे किती शूर होते, किती धाडसी होते. प्राप्त परिस्थिती जर तशी निर्माण झाली असती तर दुसरा शिवाजी जन्माला आला होता. हे राजे उमाजी नायकांच्या बद्दल कोण लिहितंय की फसवून ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं राजे उमाजी नायकांना पकडलं, त्यांना फासावरती चढवलं, त्या अधिकाऱ्याचे हे बोल आहेत. म्हणजे किती मोठी दहशत या इंग्रजांच्या मनामध्ये राजेंच्या बाबतीमध्ये होती. त्यांनी महाराष्ट्रातल्या भटक्या जातींच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला, रामोशी समाजाच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला मित्रांनो. आणि या प्रस्थापितांनी आपल्याला गुन्हेगारीसाठी वापरलं. इंग्रजांच्या मध्ये आणि प्रस्थापितांच्या मध्ये जास्त फरक नाही आहे. त्यांनी आमच्यावरती गुन्हेगारीचा ठपका मारला आणि यांनी आम्हाला गुन्हेगार म्हणून वापरलं. जिथं कुठं पाहिजे तिथं रामोश्यांना वापरा, जिथं कुठं पाहिजे तिथं धनगरांना वापरा, कोळ्यांना वापरा. हे उद्योग केले या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांनी. आणि म्हणून मित्रांनो, आज तर आपण राजे उमाजी नाईक होऊ शकत नाही, तो तर विषय तुम्ही सोडून द्या. परंतु आज जो आपला हक्क होता, जे आपले अधिकार होते, जे आपल्या जगण्याची साधनं होती, जगण्याचे कायदे होते, त्या कायद्यावरती, त्या आरक्षणावरती आता गदा यायला लागली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी राजे उमाजी नाईक यांचा क्रांतिकारी विचार आता जोपासण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यांनी संघटित होण्याची वेळ आली आहे, ताकदीने एकत्रित येण्याची वेळ आली आहे. अरे पुरंदरच्या किल्लेदाराचा मुलगा इतका करारी, धाडसी, भेदक नजर, भरदार शरीरयष्टी, अशा झुकेदार मिशा, इतकं हे राजबिंडा व्यक्तिमत्व, यांचा इतिहास का नाही पुढे आला? पुरंदरचा विकास का नाही झाला? आज पण बघा तुम्ही, 70 वर्ष 75 वर्ष देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा पुरंदरचा विकास का नाही होऊ शकला मित्रांनो? कारण इथल्या प्रस्थापितांना माहित आहे, तुमचा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही. तुम्हाला गुलाम करण्यासाठी दुसरी व्यवस्था काही करावीच लागत नाही. तुमचा इतिहास दाबून ठेवा, तुम्ही आम्ही सगळे आपोआप गुलाम होतो, हे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना माहित होतं. म्हणून आपला इतिहास त्यांनी दाबून ठेवला. आता ती वेळ आलेली आहे की हे जे धोरण आहे ते प्रत्यक्षात राबवण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ओबीसीचं वेगळं मंत्रालय केला. का ओबीसी नव्हता या महाराष्ट्रामध्ये? 346 जातींचा समावेश असणारा ओबीसी आहे, त्यांच्यासाठी वेगळं मंत्रालय असावं असं एखाद्या नेत्याला का नाही वाटलं? का नाही त्यांनी मंत्रालय वेगळं केलं? देवेंद्रजींनी वेगळे मंत्रालय केलं, याच्यावरती ते थांबलेलं आहे. महाज्योती सारखी एक संस्था त्यांनी स्थापन केली. मी महाराष्ट्रातल्या माझ्या रामोशी समाजाला आवाहन करतोय, विनंती करतोय, तरुणांना आवाहन करतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या रामोशी बांधवांच्या पालकांना आणि ओबीसीच्या सगळ्या पालकांना आवाहन करतोय की या महाज्योती संस्थेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या मुलाबाळांच्यासाठी करा, आपली पूर्ण अधिकारी करण्यासाठी करा. आता आपण एका पीएसआय साहेबांचा इथं सत्कार घेतला. असे अनेक पीएसआय आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला सत्कार आले पाहिजे. एवढे आले, पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला इतके आले. ही ताकद आपण निर्माण करा. हे दुसरं कुणी आपल्याला देणार नाही. ही क्षमता दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये कोणाच्यात नाही आहे. ही क्षमता ही संविधानामध्ये आहे, ही क्षमता शिक्षणामध्ये आहे, ही क्षमता संघटनेमध्ये आहे. आणि म्हणून नानानं जी संघटन स्थापन केलेलं आहे त्या संघटनेच्या झेंड्याखाली आपल्या सगळ्या बांधवांनी एकत्रित आलं पाहिजे. नानांच्या पाठीमागं पाठबळ उभा केलं पाहिजे. एकदम प्रामाणिक लढणारा माणूस आहे मित्रांनो. मी काय त्यांचं नुसतं तोंडावरती कौतुक करतोय अशातला भाग नाहीये. ते सातत्यानं आपल्यासाठी झगडतायत. आता त्यांनी जी भावना व्यक्त केली की राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ सरकारनं स्थापन केलं, परंतु लोकांच्या सगळ्या नजरा तिकडे लागलेल्या आहेत की या महामंडळाच्या माध्यमातून काय आम्हाला मिळणार. मित्रांनो, ह्याची एक प्रक्रिया होती आणि ती सातत्यानं दौलत नानांनी पाठपुरावा केला. ह्याची कंपनी रजिस्टर करायची होती सरकारकडून. आता त्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
आणि या महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या रामोशी समाजातील तरुण मुलांना उद्योग व्यवसायासाठी पैसे मिळावेत, ही आमची मागणी सरकारकडे आहे आणि ती आम्ही सरकारकडून व्यवस्थितपणे करून घेऊ. त्याची अजिबात तुम्ही चिंता करू नका. विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह जर नाही मिळालं तर त्याला महिन्याला 10,000 रुपयाचं राहायचं आणि जेवणाचं पैसे मिळाले पाहिजे. स्वाधार नावाची जी योजना महाराष्ट्रातल्या ओबीसींच्यासाठी राज्य सरकारनं आणली, त्याच धर्तीवरती रामोशी समाजासाठी वेगळी योजना आणली पाहिजे. धनगर समाजासाठी तशी योजना आणलेली आहे. धनगर समाजाच्या मुलांना आदिवासी मुलाप्रमाणे नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन देण्याची एक योजना आपण आणली. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या गरीब रामोशी समाजाच्या मुलांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे आणि त्याची फी सरकारनं भरली पाहिजे. ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आणायची आपल्याला. त्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. हे सगळे जे विषय आहेत आपल्याला ते नवीन वाटतील. अरे आपल्याला कुणी कळवून दिलं नाही, आपल्याला कुणी सांगितलंच नाही, आपल्यापर्यंत हे विषय आले नाहीत आणि म्हणून आपण सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून हे सगळे विषय महामंडळाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करून घेऊ. त्यासाठी तुम्ही सगळेजण दौलत नानाला ताकद द्या. आणि दौलत नानाला संधी तर मिळणार आहे, तुम्ही चिंता करू नका. चांगली संधी मिळेल, चांगलं मानाचं स्थान मिळेल. ही संधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मिळेल. त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता ही दौलत नानांच्या मध्ये आहे आणि ती संधी मिळावी यासाठी आमचे सारखे सगळे मित्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. चिंता करू नका. अरे महामंडळ तर सोडून द्या, आपण वेगळ्या संधीची वाट बघतोय. माझा तो अधिकार. माताएकांचं स्मारक करण्यासाठी आम्ही सगळेजण मोठ्या पद्धतीनं प्रयत्न करतोय भिवडीमध्ये. मित्रांनो तुम्हाला माहित आहे तिथं जमिनीची अडचण आहे. जिथं आता स्मारक आहे तिथं जमीन फार कमी आहे. आपल्याला जे स्मारक करायचं आहे ते राजे उमाजी नाईक यांच्या उंचीला शोभल अशा पद्धतीचं करायचं आहे. आणि म्हणून मागच्या 5 दिवसापूर्वी दौलत नाना आणि मी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो. कशासाठी भेटलो की भिवडीमध्ये वन विभागाची असणारी जमीन त्यापैकी 10 एकर जमीन राज्य सरकारनं राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी राखीव केली पाहिजे. यासाठीचा पत्र माननीय दौलत नानांच्या नेतृत्वात आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलाय आणि साहेबांनी ते आदेश दिलेले आहेत की योग्य आणि उचित कारवाई तात्काळ या बाबतीमध्ये करावी. पलीकडे फलटण तालुक्यामध्ये महाराजा सुभेदार मल्हारराव होळकरांचं जन्मगाव आहे आणि गेल्या वर्षी 2 वर्षापासून प्रयत्न करून तिथले सरपंच खूप ऍक्टिव्ह आहेत. आम्ही नाना तिथली 2 एकर जमीन आता मल्हारराव होळकर यांच्या स्मारकासाठी त्यांच्या नावावरती वर्ग केले आहे. तशाच पद्धतीनं राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी 10 एकर जागा आपण सगळेजण व्यवस्थितपणे प्रयत्न करू. कारण नुसतं बोलून चालणार नाही, त्याला सातत्यानं पाठपुरावा करावा लागतो, सातत्यानं चिकाटीनं मेहनत घ्यावी लागते. बोलणारे तर खूप असतात, टीका करणारे खूप असतात, परंतु दौलत नाना हा चिकाटीचा कार्यकर्ता आहे, जिद्दीचा कार्यकर्ता आहे, एक चांगला नेता आहे. ते ताकदीनं या सगळ्या विषयाची बाजू सरकार दरबारी लावून धरतायत आणि मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो येत्या काही काळामध्ये या सगळ्या आपल्या प्रक्रियेला यश आल्याशिवाय राहणार नाही. भैरजी नायकांचं स्मारकाचं काम मी हातामध्ये घेतलंय, तुम्हाला माहित आहे. ते स्मारकाचं काम सुरू आहे. आता 5 कोटी रुपयाचा निधी आपल्याला गरजेचा आहे. ते किल्ले आणि संवर्धन मधून आमच्या जिल्हा नियोजन सांगली मंडळानं काही टक्के निधी राखीव ठेवलेला आहे आणि म्हणून माननीय पालकमंत्री महोदयांच्याकडे मी एकच मागणी केली. आमचा एकच किल्ला आहे बाणूरगड आणि त्याच्यासाठी सांगली जिल्हा नियोजन मंडळामधून राज्य सरकारच्या सूचनेनं प्रत्येक जिल्हा नियोजन मंडळानं किल्ले संवर्धनासाठी पैसे राखीव ठेवलेले आहेत. त्यातले 5 कोटी रुपयाचा साहेब निधी द्यावा ही माझी मागणी माननीय पालकमंत्री महोदयांनी मान्य केलेली आहे. आणि वैदू समाज तुम्हीच कार्यक्रम लावला होता ना. हे सगळे समाज आपल्याला जोडायचे. आपली ताकद नाही आहे, आपण एका समाजाचं नाही बघायचं. 1+1=1=1 असं करत इतकी आपली मोठ्या संख्या होईल ना, ते प्रस्थापिताच्या नरडीवरती कुठलंही पोरग साधं पाय देईल, इतकी मोठी ताकद आहे.
वैदू समाजाचा कार्यक्रम आमच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतला आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातले सगळे वैदू समाजाची लोक आली होती. मागणी काय होती की तिथं एक बंगाली मैदान आहे. पिढ्यानपिढ्या हे सरकार बेकार यायच्या अगोदरपासून आपला खंडोबा तिथं आहे ना, तेव्हापासून आपली सगळी लोक तिथं येतात. प्रत्येक समाजाला एक जागा आहे तिथं आणि तिथं गाढवाचा बाजार भरतो. हे तिथं आता शौचालय बांधायला लागले नगरपालिकावाले. मागणी आमची काय किरकोळ, अरे आमची जी जागा आहे त्यामध्ये तुम्ही अतिक्रमण करू नका. तुम्ही हजारो एकर जमिनी राज्य सरकारच्या 1 रुपयाच्या भाडे करारावरती घेतल्या आणि तुम्ही आम्हाला संघर्ष करायला नव्हता. अरे वैदू समाज तर इतका मोठा समाज आहे आणि त्यांनी पहिल्यापासून हे दवाखाने वगैरे नव्हते, आयुर्वेदिक दवाखाने, हे सगळे ॲलोपॅथिक दवाखाने नव्हते. त्याच्यापूर्वीपासून हे सगळी लोक, आमचा आजार बरा करणारी लोक, त्यांना तुम्ही न्याय देत नाही. मी आणि दौलत नाना तिथे गेलो आणि आमच्या लोकांना आधार दिला. मी माझ्या फंडातले 25 लाख रुपये तिथं पहिल्यांदा निधी दिला की तिथं आता तुम्ही ती कागदपत्र मला द्यायचे आहेत, लवकर तुम्ही कागदपत्र द्या, मी उद्या तुम्हाला 25 लाख रुपयेचा फंड देतो. आपल्या सगळ्या लोकांना जोडून घ्यायचं, आपल्या सगळ्या लोकांचे प्रश्न मांडायचे, मायनर ओबीसी हे सगळे घटक आपल्याला एकत्रित करायचे आहे. आणि म्हणून रामोशी समाजावरती मोठी जबाबदारी आली आहे. आपण इंग्रजांच्या विरोधात लढलो, आता प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ताकदीनं लढायची वेळ आली आहे. आता भ्यायचं कारण नाही, आपली पोरं तर सगळी बाहेर पडली रे. हे कुठले आता धंदे बिंदे कुणी म्हणायची गरज नाही आम्हाला. कोणारू युक्त आम्ही सगळे बाहेर पडलो. आता आम्ही सगळी पोरं सगळे व्हाईट कॉलर झालेत. मला तर इतका आनंद होतो, रामोशी समाजाची पोरं मला भेटतात एकदम तगडी. आज सगळ्यात सदृढ पिढी कुठं असेल तर ते आपल्या रामोशी समाजामध्ये आहे. व्यसनापासून दूर पोरं आहेत, प्रचंड ताकद आहे. तर ही ताकद कुणासाठी वापरायची हे आता ठरवलं पाहिजे. उगाच कुणाला तर फोन आला जाऊन कुणाला तर मारून आला, हे बंद करून टाका धंदे, ते आपल्यासाठी काही कामाचे नाहीत. आज नानांनी विषय काय मांडला की सोलापूर जिल्ह्यामध्ये भोई समाज आणि रामोशी समाजाचा मच्छीमार आहे, बरोबर. अरे कुणी पण येऊन दादागिरी करतो. आमच्या संस्था आहेत, शासनाकडे नोंद संस्था आहेत, शासनाच्या वतीनं आम्हाला अधिकृतपणे निविदा मिळाली आहे. आणि मग कोण तर वाळू माफिया तिथे येतो, कोण तर अधिकारी येतो, 2-4 चिरीमिरीसाठी आमच्या लोकांना त्रास देतो. मी नाना तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि मी सोलापूर कलेक्टरच्या दालनामध्ये या सगळ्या लोकांना घेऊन मिटिंग लावायची पुढच्या आठवड्यामध्ये. काही धाराशिवचं आता मला पत्र मिळालं, तिथं सुद्धा अशा पद्धतीनं त्रास होतोय. तर चिंता करू नका, आपण व्यवस्थितपणे या सगळ्या विषयामध्ये पुढे जाऊ. आता मी निवेदन त्यांचं बघितलं की तिथं काहीतरी विषारी पदार्थ टाकले जातात मासे पकडण्यासाठी, त्यांना गुंगी यावी म्हणून. अरे तुम्ही विषारी पदार्थ टाकता, मासे ते खातात आणि ते परत आम्ही खातो, म्हणजे किती मोठं षडयंत्र आहे. तिथं स्फोट केले जातात. काही बोटी आहेत ते आमची जाळी लोक, गरीब लोक जाळी घेऊन येतात, ती जाळी त्या बोटीला अडकून सगळी तुटून जातात. बघणार कोण? अरे कालच केंद्र सरकारनं बजेट घोषित केलं, त्यामध्ये मच्छीमारांच्यासाठी नाना वेगळं बजेट केंद्र सरकारनं धरलं आहे. एका बाजूला केंद्र सरकार मच्छीमारांच्यासाठी वेगळं बजेट धरतंय आणि दुसऱ्या बाजूला गावगाड्यातले कोणी गुंड लोक आमच्या गरीब लोकांना जर त्रास देणार असतील तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. त्यांना योग्य जागा दाखवू आणि आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी आणि दौलत नाना तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. काय मी शब्द तुम्हाला इथं देतो. उच्च दर्जाचं निश्चितपणे करून घेऊ, त्याबद्दल आपण काही चिंता करू नका. एकच विनंती करतो, दौलत नानांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहा. मित्र माझा यात वैयक्तिक काय स्वार्थ नाही, पण हा माणूस यांना काय नाही. अरे काय नसतं, लोकांना वाटतं ह्याला काय करून नाही मिळेल, काय नसतं रे बाबा. काम मिटवले पाहिजेत. आपल्याला काय कोणाची मापं काढायची आहेत तर समोर येऊन काढा. सोशल मीडियावरती कोणाची मापं काढू नका आपल्या लोकांची, एकमेकांची. आणि म्हणून दौलत नानांचं जे काम चालू आहे ते काम माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जोरात सुरू आहे. अरे आज महामंडळ स्थापन केलं, काय सर्वे सांगतोय, या महाराष्ट्रातला रामोशी समाजातला 75% समाज असा आहे की त्यांना 1 गुंठा सुद्धा जमीन नाही. काय सर्वे सांगतोय, या महाराष्ट्रातली 96% रामोशी समाजाची लोक अशी आहेत की ज्यांना केंद्राची आणि राज्याची कुठलीच योजना आज या दिनांकापर्यंत त्यांना मिळाली नाही. काय सांगतोय सर्वे, आमच्या रामोशी समाजाचं 1 वर्षाचं वार्षिक उत्पन्न 13,500 रुपये आहे. 13,500 रुपये
अरे एकदा हॉटेलमध्ये जर जेवलं तर 13,500 रुपयाचं बिल येतं. आज माझा समाज वर्षभर जेव्हा काम करतो तेव्हा 13,500 रुपये त्याला वर्षभरामध्ये मिळतात. हे आमचं इन्कम आहे वर्षाचं. आणि म्हणून हे बदलण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दौलतदारांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण व्यवस्थितपणे काम करू. ही सगळी परिस्थिती बदलू. आज महामंडळ स्थापन केलाय. एक आपली हक्काची जागा झाली मित्रांनो. आज राजे उमाजी नायकांचं महामंडळ हे एक हक्काची जागा झाली. रेकॉर्डवरती आला, कागदावरती आला. अधिकारी येतील, कर्मचारी येतील आणि त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रातल्या रामोशी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन व्हावं. ते राजकीय परिवर्तन असेल, ते शैक्षणिक परिवर्तन